तिकडे पालघर जिल्ह्यातील केळवे रोडजवळच्या देवीपाडा गावामध्ये 6 जुलै रोजी झालेल्या महापुरानं मानवी असहायतेचं एक विदारक चित्र समोर आणलं। मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांना जीव वाचवण्यासाठी आपल्या घराच्या छतावर जाऊन बसावं लागलं। खरं आहे, आणि एवढंच नाही, मृतदेह देखील छतावर नेण्याची वेळ ओढावली होती। सुन्न करणारी परिस्थिती। काय घडलं बघा। पालघरमध्ये महापुराचा थरकाप। पुराच्या पाण्यानं अखेरचा निरोपही रोखला। मृतदेहासह 4 तास कुटुंब छतावर। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। या नैसर्गिक संकटात केळवे रोड परिसरातील देवीपाडा इथं घडलेली एक घटना मन हेलावून टाकणारी ठरली आहे। घराभोवती पुराचं पाणी साचल्यानं एका महिलेचा मृतदेह आणि कुटुंबियांना तब्बल 4 तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला। तर याच देवीपाड्यातील दिनेश काशीनाथ बाबर यांच्या कुटुंबानं पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी घराची खिडकी तोडून छत गाठलं होतं। गृहिणी आहेत या घरातल्या, कशी परिस्थिती होती? 6 जुलैला सकाळी पाणी भरलं तेव्हा आम्ही दोन्ही मुलींना आणि परिवाराला घेऊन वरती छतावरती पोहोचलो आणि तोपर्यंत पाणी जवळ येत होतं। आम्हाला खूप भीती पण वाटली। गावात मदतीसाठी पण हाक केली, पण त्यांना पण एवढ्या पुरातून आमच्यापर्यंत पोहोचता नाही आलं। मुलं सर्व कुटुंब तुमच्या सोबत होतं आणि नेमकी कसं एकदम फील कसं होत होतं? खूप म्हणजे असं वाटत होतं की आम्ही इकडनं वाचतो की नाही वाचत, अशी परिस्थिती झालेली। आजी वगैरे सगळ्या होत्या? या आई वगैरे आहेत। त्यांची तर पूर्ण हालत झालेली होती। त्यांची म्हणजे पूर्ण परिवाराचीच। आई जीव वाचला त्याचा आनंद। त्यांना दोघींना भीतीचा त्रास असून सुद्धा त्या म्हणजे एवढं कंट्रोल मध्ये करून राहिलेल्या कशा तरी। त्यांना वाचवलं पोरगं। तुमची नातवं होती सगळी? रडायला येत होत। मला म्हणलं मुली रडू नको, आम्हाला आम्ही कसं करू, त्यांना धीर देऊन, आमच्याकडे लहान मुलं असून सुद्धा आम्ही त्यांना धीर दिला का तुम्ही जर रडत राहिले तर आम्ही काय करणार। अतिशय विदारक अशी ही परिस्थिती आहे। देवीपाडा येथील अनुसुया मनोहर लिलका या 55 वर्षीय महिलेवर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड इथं आणण्यात आला। मात्र रेल्वे अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं रुग्णवाहिका पुढे जाऊच शकली नाही। त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह खांद्यावर घेऊन घर गाठावं लागलं। दरम्यान सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आणि काही वेळातच पुराचं पाणी घरात शिरलं। अशा बिकट परिस्थितीत कुटुंबियांनी स्वयंपाकघराच्या छतावरील 2 सिमेंट पत्रे फोडले आणि मृतदेहाला वरच्या छतावर नेलं। त्यानंतर पार्थिवावर प्लास्टिक टाकून ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या दिवशी पाणी एवढं भरलं की कमरेवर पाणी घरात, आणि आईची बॉडी होती ती आम्ही टेबलावर ठेवली। टेबल पण तगायला लागला। मग काय करू सुचलं नाही, तर मग किचन मध्ये गेलो, 2 पत्रे फोडले, मग बॉडी वरती गेली आणि सगळं माणसानं वरती घेतलं। आईचं निधन कसं काय झालं होतं? आई 2च दिवस आजार होती की बीपी वाढली ना, त्याच्यामुळे मग दवाखान्यात नेलं, त्याच्यासाठी ते शुगर पण आहे, तसं ते श्वास पांडला आणि हे झालं। कुठे तुमच्या पाठीमागच्या घरात? हा, याच घरात, पण त्या बाजूला किचनच्या साईडला। काय केलं तुम्ही? आम्ही मग पत्र फोडले ना, बॉडी मग वरती घेतली, मग घरातल्या सर्व लोकांना पण वरती घेतली। किती वेळ होते साधारण 8-9 जण आम्ही घरावरती होतो। काही तासांनंतर पुराचं पाणी ओसरलं। मृतदेह पुन्हा खाली आणण्यात आला। गावकऱ्यांनी तातडीनं मदतीचा हात पुढे करत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडांची व्यवस्था केली।
त्यानंतर देवीपाडा स्मशानभूमी इथं अनसुया लिल्का यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं केवळ एका कुटुंबावर आलेलं दुःखच नव्हे तर नैसर्गिक आपत्तीसमोर माणूस किती असहाय्य ठरू शकतो याचं विदारक चित्र समोर आलंय. पुरामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागणं हा प्रसंग संपूर्ण परिसराला सुन्न करून गेलाय. मनोज सातवी, NDTV मराठी, पालघर.